बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। रवींद्र वस्त्रनिकेतनचे भाग्यवान विजेते जाहीर। मिरज तालुक्यातील सलगरे येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय रवींद्र वस्त्रनिकेतन तर्फे दिवाळीच्या दरम्यान ग्राहकांसाठी राबवण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेची सोडत दिनांक 4 डिसेंबर रोजी संपन्न झाली। दिवाळी दरम्यान खरेदी केलेल्या ग्राहकांना लकी ड्रॉ मधील विजेत्यांना दुचाकी, LED टीव्ही, मिक्सर, कुकर यासह विविध भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। यामध्ये प्रथम क्रमांकाच्या 3 होंडा शाईन या बाईकचे मानकरी मनीषा प्रकाश बाफळे बेळंकी, राहुल गवळी बामणी, भीमराव पाटील सांगोला हे भाग्यवान विजेते ठरले। या प्रसंगी शिरूरचे सद्गुरू कोंडिबा महाराज, कवटेमहांकाळ महाकाली साखर कारखान्याचे चेअरमन अनिता सगरे, तानाजी यमगर, रवींद्र वस्त्रनिकेतनचे संचालक रवींद्र आथने, राजेंद्र आथने यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी द्वितीय क्रमांकाची बक्षीस LED टीव्हीसाठी तब्बल 23 भाग्यवान विजेत्यांची नावे लकी ड्रॉच्या माध्यमातून घोषित करण्यात आली। तर तृतीय क्रमांकासाठी 79 मिक्सर या गिफ्टच्या विजेत्यांची निवड व चतुर्थ क्रमांकासाठी 83 कुकर या गिफ्टसाठी भाग्यवान विजेते लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले। लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांचे मानकरी कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने लकी ड्रॉच्या सुरुवातीपासूनच रवींद्र वस्त्रनिकेतनच्या तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, तुंग, जत, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, संक, कडेगाव, कवटेमहांकाळ व कर्नाटकातील रायबाग, तेलसंग, शिरूर येथील ग्राहकांनीही सलगरे येथील मुख्य शाखेत उपस्थिती दर्शवली होती। तसेच परिसरातील अनेक ग्राहकांनी रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखेत उपस्थिती दर्शवली होती। प्रत्येक मिनी स्टोअर्सच्या खरेदी केलेल्या ग्राहकांनी भाग्यवान विजेत्यांची नावे घोषित होत सर्वांचे लक्ष या लकी ड्रॉचे घोषित होणाऱ्या नावांकडे लागून राहिलं होतं। या सर्व भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वितरणही त्या रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखेच्या स्टोअरमध्ये वितरित करण्यात येणार असल्याचे यावेळी रवींद्र वस्त्रनिकेतनच्या वतीनं सांगण्यात आले। 10 वर्ष नेहमी येतो, जेव्हा जेव्हा मला करमत नाही, कधी काय वाटतं आपल्या पुढे तर फिरून यायचं आहे म्हणून तर मी रवींद्रला हमखास असते आणि इथला स्टाफ एवढा आदराने वागणूक देतात आणि प्रत्येक लेडी स्टाफ असू दे, जेंट्स स्टाफ असू दे, यांचं जे अटेंड करणं कौशल्य आहे हे पण खूप चांगलं आहे। आजचं मी मॅनेजमेंट बघायला तर कुठेही गोंधळ नव्हता। प्रत्येक गावचं तुम्ही व्यवस्थित अनाउन्सिंग करणं, ती चिठ्ठी मांडून घेणं, लिहिणं, कुठेही तुमच्यामध्ये म्हणजे जे व्यवस्थापन कौशल्य म्हणतो ते हिथंही मला बघायला मिळालं। व्यवस्थापन कौशल्य खूप चांगलं आहे रवींद्रचं, त्याबद्दल काय शेअर करूया। काल परवा दिवशी आलो होतो तेव्हा यांना मी विचारलं किती शाखा आहेत, जवळजवळ तुमच्या 18 शाखा आहेत। एक कौतुकास्पद बाब आहे। आज रवींद्र सलगर सारखे लहानशा गावात सुरू करून आज लहानचं वटवृक्ष मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे। आज सगळ्यांचं हे खरं म्हणजे मेहनत आहे, तुमचं सगळ्यांचं जी जिव्हाळ्यानं तुम्ही काम करताय। आज तुमचे जे रेट्स आहेत कम्पेअर टू अदर रेट्स, कालच मी मुंबईमध्ये होतो, मुंबईमध्ये फिरत असताना मी काहीतरी शॉपिंग करत होतो, त्यावेळेस मला नेमकं हीच म्हणजे सलगर मधली ही शाखाच आठवत आली। अरे बापरे, आमच्या सलगर मध्ये ही वस्तू ह्या रेटला आहे, म्हणजे बाहेरचं रेट्स आणि तुमचे रेट्स खूप चांगले आहेत। आज ग्राहक तुमच्याकडे एवढं ओढीने येतात, हे तुमच्या रेटनं तुमचं जे माल पण आहे, माल एक चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचा असतो। तर असंच तुमची वाटचाल भरभराटीच होत जाऊ दे, तुम्हाला असंच चांगलं यश मिळू दे। 18चे साल आज तुम्ही मल्टी स्टेट झालाय, मला असं म्हणायचं की तुम्ही इंटरनॅशनल व्हा। तुमची शाखा कर्नाटकात, महाराष्ट्रात मल्टी स्टेट झालेला आहे, तर तुम्ही दुसऱ्या राज्यातही जा, दुसऱ्याकडे पण जावा, तुमची असंच भरभराटी होऊ दे एवढ्याच शुभेच्छा व्यक्त करतो, थांबतो।